विरोधकांना फार वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू आहे. धमक्या देणं, भीती दाखवणं, काही पगारी लोकांना कार्यकर्ता म्हणून तिथं आणणं. या विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं? तर अजितदादा करतात. पूर्वीच्या काळामध्ये अजितदादांनी धमक्या वगैरे कधी दिल्या नव्हत्या. पण यंदा असं काय झालं की तुम्ही साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं, भाजप बरोबर तुम्ही गेलात आणि आता लोकांना तुम्ही धमक्या देता. काही मलिदा गँग या मतदारसंघामध्ये जी अजितदादांबरोबर आज आहे. मी आज फक्त बारामती मतदारसंघामध्ये काय चाललंय विरोधकांकडनं हे सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. म्हणजे प्रचार कसा असतो, विकासाच्या बाबतीत आपण काय करणार आहोत असं जर कुणी सांगत असेल त्याला आपण प्रचार म्हणू शकतो. आपण या मतदारसंघामध्ये उद्याच्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत, बेरोजगारीच्या बाबतीत, शेतकऱ्यांचे विषय, इतरही काही विषय कसे मांडणार आहोत याच्याबद्दल जर चर्चा होत असेल तर त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे. गेल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूली, युवांच्या बाजूली, महिलांच्या बाजूली आपण काय बोललो, पार्लमेंटमध्ये कशा पद्धतीने विषय मांडले गेले, ही जर चर्चा होत असेल तर आपण मान्य करू ती सकारात्मक चर्चा आहे. पण अशा पद्धतीची चर्चा जर झाली त्यातून सामान्य लोकांना काही ना काहीतरी मिळणार आहे. बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंनी गेल्या 15 वर्षामध्ये तिथे असणाऱ्या लोकांचे अनेक प्रश्न सोडवलेत, पार्लमेंटमध्ये मांडले सुद्धा आहेत. तुम्ही इतर मतदारसंघामध्ये असणाऱ्या खासदारांच्या बाबतीत जर थोडा अभ्यास केला तर सुप्रियाताईंनी एवढे ते कधी भेटत नाहीत. अमोल कोल्हे भेटतात, इतरही काही खासदार भेटत असतील, पण सुप्रियाताईंचा जो संपर्क आहे मतदारसंघातला तो खूप जास्त आहे. इतर खासदार तर दिसत सुद्धा नाहीत. 4-4.5 वर्षानंतर इलेक्शनच्या तोंडावर ते दिसतात. आता मग सुप्रियाताईंचं काम त्या भागामध्ये खासदार म्हणून तसं चांगलंच आहे, पण खासदाराची जबाबदारी कुठं पाणी येत नाही, छोटा मोठा रोडचा विषय असतो, हे सोडवणं नसतं. तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधी आमदाराचं असतं. स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, जसं मोठ्या शहरामध्ये कॉर्पोरेशन आहे, छोट्या शहरांमध्ये नगर परिषद, नगर पंचायत आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, याच्यातून सुद्धा काही प्रश्न आपले सुटत असतात. पण बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताईंपासून पवार साहेबांपर्यंत, आमच्यापासून इतरही सर्व जे पदाधिकारी आहेत ते काय प्रचार करतायत की सुप्रियाताईंनी काय काम केलं, उद्याच्या काळामध्ये काय प्रकारचं काम आपण करणार आहोत, विचार म्हणजे काय, त्याच्याच बरोबर कार्यकर्त्यांना ताकद देणं म्हणजे काय, ह्या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करतोय. आमची अपेक्षा होती विरोधकांकडनं सुद्धा अशाच पद्धतीची चर्चा होईल, पण नाही. विरोधकांना फार वेगळ्या प्रकारचा प्रचार सुरू आहे. धमक्या देणं, भीती दाखवणं, काही पगारी लोकांना कार्यकर्ता म्हणून तिथं आणणं आणि त्यांच्याकडनं लोकांच्या घरात जाऊन तुमच्या घरात किती मतदान आहे, किती लोक मतदान करणार आहे, अशा प्रकारची माहिती घेणं, असा काहीतरी प्रचार हा विरोधी पक्षाकडनं तिथं सुरू आहे. या विरोधी पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं तर अजितदादा करतात. पूर्वीच्या काळामध्ये अजितदादांनी धमक्या वगैरे कधी दिल्या नव्हत्या. पण यंदा असं काय झालं की तुम्ही साहेबांना सोडलं, विचाराला सोडलं, भाजप बरोबर तुम्ही गेलात आणि आता लोकांना तुम्ही धमक्या देता. काही मलिदा गँग या मतदारसंघामध्ये जी अजितदादांबरोबर आज आहे, तर काही त्या गँग मधले जे लाभार्थी आहेत त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये समजा जर आरोग्याचं एखादं काम एखाद्या नागरिकाचं, कार्यकर्त्याचं केलं असेल, ते सुद्धा ते बोलून दाखवतात. मग पूर्वी केलेलं जे काही सामाजिक काम असेल ते फक्त राजकीय दृष्टिकोनातून दादा तुम्ही केलं होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण काढणार असो तर हे कितपत योग्य आहे? तुम्ही हेही सांगता दादा, आम्ही अनेक असे काही फोन बघितलेले आहेत, त्याचं रेकॉर्डिंग आम्ही ऐकलेलं आहे, की तुम्ही डायरेक्ट बोलता की लोकसभेचं इलेक्शन झालं तर माझ्याशी गाठ आहे, मी आता तुम्हाला विनंती करेल, मी बोलेल, 10 वेळा फोन करेल, पण त्याच्यानंतर मी तुमच्याकडे बघून घेईल. ही कसली भाषा? ही भाजपची भाषा आम्ही समजू शकतो, पण हे तुमच्या तोंडून अशी भाषा घेणं हे कितपत योग्य आहे?
दादा मावळमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी प्रचार केला. तुम्ही प्रचार केला, मी केला, सगळ्यांनी केला, सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केला. तिथे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने भाषा वापरली होती. तिथं सांगितलं होतं लोकसभेमध्ये काय निकाल लागतो हे बघू आणि जर योग्य लागला नाही तर तुमच्याकडे बघून घेऊ. अहो दादा, लोकसभेचं इलेक्शन झालं, दुर्दैवाने तिथं आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती पडला, पण 5 वर्ष तुम्ही पिंपरी चिंचवड पासून त्या सगळ्या भागाला दुर्लक्ष केलं. पूर आला तेव्हा तुम्ही तिथं गेला नाही, तिथले लोक अडचणीत होते तेव्हा तुम्ही गेला नाही, कोरोनाच्या काळात तुम्ही गेला नाही. पण काही लोकांनी मतदान केलं ना, मग ज्या लोकांनी मतदान केलं त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं. ज्यांनी नाही केलं तो विषय वेगळा, मग त्या भागाला तुम्ही दुर्लक्ष करणार. आणि अशाच पद्धतीने इथं सुद्धा तुम्ही जर भाषा वापरत असाल, मग जे मावळला केलं तेच इथं तुम्ही करणार ना. इथं सुप्रियाताई निवडून येणार आहेत, 3 लाखांनी निवडून येणार आहेत. लोकात जाऊन तिथं लोकांची चर्चा केल्यानंतर, कार्यकर्त्यांची बोलल्यानंतर हे आम्हाला जाणवतं. पण मग आज अशी कशी भाषा की लोकसभेनंतर बघतो. दादा, जसं तुम्ही म्हणताय की उद्या जाऊन महायुतीचं सरकार येईल, पण लोकसभेमध्ये ज्या जागा तुम्हाला मिळणार होत्या त्या आज तुम्हाला कुठे मिळाल्यात? 9 जागा तुम्हाला मिळणार असं सांगण्यात येतो, आज 4-5 वर तुम्ही थांबायला लागतंय. मग विधानसभेमध्ये आपल्या पक्षाची म्हणजे तुमच्या पक्षाची काय परिस्थिती राहणार आहे? आणि तुम्ही लोकांना सहजपणे धमकी देता की सत्ता आल्यानंतर आम्ही नंतर बघू. दादा, 2024ला महाविकास आघाडीची पण सत्ता येणार आहे ना. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या कार्यकर्त्यांना जे आज विचाराला पक्के आहेत, साहेबांबरोबर ताईंबरोबर राहिलेत, त्यांना तर आम्ही ताकद देणार. काय शेवटी गेल्या काळामध्ये तुम्ही पुण्याचं प्रतिनिधित्व तिथं करत होता म्हणून अनेक लोक इथं दुर्लक्ष करत होते. साहेब लक्ष घालत नव्हते, ताई लक्ष घालत नव्हत्या. ताई फक्त खासदारकी पुरतं तिथं बघायच्या, लोकांचे प्रश्न तिथं सोडवता यावे यासाठी त्या पुढाकार घ्यायच्या. पण राजकीय कुठलाही मुद्दा असेल तर ते तुमच्याकडे बघायचे. मी तर जिल्ह्यामध्ये कधी फिरत नव्हतो, फिरलो तरी तुमच्या परवानगीने तिथं फिरायचो. पण मग आता साहेबांचा विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या मतदारसंघामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये उद्या जिवंत ठेवायचा असेल तर आम्ही सुद्धा तिथं प्रयत्न करणारे, कष्ट घेणारे. मी काय मोठा नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. पण शेवटी उद्या जाऊन महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही तर प्रयत्न करणार आहोत. आत्ताच लोक भाजपच्या विरोधात, आत्ताच लोक आपण भाजप बरोबर, म्हणजे तुम्ही भाजप बरोबर गेलात मग तुमच्या विरोधात लोक आहेत. तर येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार, हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे कृपा करून दादा, लोकांना तुम्ही धमकी देऊ नका. अशा पद्धतीने धमकी देणं हे योग्य नाही.